नमस्कार. आपण पाहत आहात अधिकारांचा लाईव्ह. काही दिवसांपासून चाळीसगाव शहरात सुरू असलेल्या VH पटेल या शाळेतील कथित शालेय पोषण आहाराबाबतचं जी तक्रार दिली आहे दीपक जाम यांनी, ते आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या तक्रारीवरती गट शिक्षण अधिकारी यांनी जो खुलासा केलेला आहे शाळेने, त्या खुलासाबाबत असे सांगितले आहे की शाळेतील शिक्षकांनी शाळेत साबुदाणा आणलेला होता. तो साबुदाणा विद्यार्थ्यांना दिल्यानंतर जो उरलेला साबुदाणा होता तो परत करण्यासाठी ते व्यापारी जात होते. तसेच शालेय पोषण आहाराची जी चौकशी केली असता ज्या मात्रेमध्ये शालेय पोषण आहार शाळेत उपलब्ध असायला हवा त्या मात्रेत शाळेत शालेय पोषण आहार उपलब्ध होता. मात्र याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आपण दीपक जाम यांच्याकडे आलेलो आहेत. दीपक जाम यांच्या तक्रारीवर काय भूमिका आहे नेमकं आपण ते जाणून घेऊ. नमस्कार. 23 तारखेला मी VH पटेल या शाळेत गेलो असता त्या ठिकाणाहून एक व्यापारी शालेय पोषण आहार गाडीवर घेऊन जाताना मला दिसला. त्यावेळेस मी त्याला विचारलं की ह्या पोत्यांमध्ये काय आहे, तर त्याने मला त्याच्या तोंडाने सांगितलं की याच्यामध्ये तांदूळ आहेत. जो संबंधित व्यापारी आहे त्याने स्वतःहून मला सांगितले आणि त्या प्रकारचे व्हिडिओही माझ्याकडे आहेत की तो त्या व्हिडिओमध्ये स्वतःहून सांगतोय की मी हा तांदूळ घरी साफ करण्याकरता घेऊन चाललो. तर माझं त्यांच्यावर ऑब्जेक्शन असं आहे की साफ करण्याकरता त्या ठिकाणी ज्या लेडीज कामाला लावलेल्या आहेत त्यांच्याकडे साफ केला जातो का कोणाच्याही घरी देऊन साफ करण्यासाठी तांदूळ हा पाठवला जातो, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, ठीक आहे त्यांनी सांगितलं की तांदूळ नसून तो साबुदाणा होता. जर साबुदाणा असेल तर तो साबुदाणा रिटर्न जात होता खिचडी तयार झाल्यानंतर, तर मग तो साबुदाणा येण्याचेही CCTV फुटेज त्या शाळेत असलेले पाहिजे किंवा ज्या पोरांनी त्यातला साबुदाणा खाल्लेला आहे तिथले GPS मॅपिंग फोटोही मला हवे आहेत असं मी त्यांना गट शिक्षणाधिकारींना 28 तारखेच्या मी अर्जामध्ये नमूद करून दिलेले आहे. आता नेमकी दीपक जाम यांनी आपल्याशी बोलताना सांगितले की त्या व्यापाऱ्याचा त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओला आपण गट शिक्षण अधिकारी यांना दिलेला आहे का? मी गट शिक्षणाधिकाऱ्यांना अजून कोणत्याही प्रकारचे पुरावे दिलेले नाही, कारण की त्यांनी शाळेचा अहवाल त्यांना आला आहे का नाही आहे या बाबतीत मलाही कल्पना नाही. मी अर्जामध्ये त्यांना बोललो होतो की तुमचे जेही पत्रव्यवहार झाले असतील शाळेचे तेही मला मिळण्यात यावे. त्यांनी अजून कोणत्या आजचे 10 किंवा 15 दिवस उलटून झाले तरी मला कोणत्याही प्रकारचे त्यांनी अहवाल सादर केलेले नाही की त्यांच्याशी शाळेशी कोणता पत्रव्यवहार झाला. जोपर्यंत तो पत्रव्यवहार मला दाखवला जात नाही तोपर्यंत मी हे प्रूफ कोणाला देऊ शकत नाही. आणि ह्याच ठिकाणी ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं या गोष्टीवर गट शिक्षणाधिकारीकडे, त्यावेळेस माझ्या घरी काही कथित लोक आले होते आणि त्यांनी मला जीवे मारण्याचीही धमकी दिली आहे. त्यामुळे मी 28 तारखेला मी SP साहेबांना अर्जही केलेला आहे की सर मी अशी बातमी लावलेली होती शाळेय पोषण कथित व्यवहाराबाबत मी बातमी लावलेली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने माझ्या घरी मला धमकी देण्याकरता तसेच मला कॉलही भरपूर आलेले धमकी देण्याची, तू केस मागे घे किंवा आम्ही असं करू तसं करू. या बाबतीत मला टॉर्चर आहे आणि अजून पण त्याप्रमाणे मला कोणतेही SP साहेबांकडून किंवा चाळीसगाव पोलीस स्टेशनकडनं मला कोणत्याही प्रकारे संरक्षण मिळालेलं नाही. दीपक जाम यांनी केलेल्या तक्रारीचा अजूनपर्यंत त्यांना कोणत्याच कार्यालयात कोणताच खुलासा आलेला नाही. मात्र त्यांनी त्यांच्याजवळ असलेले व्हिडिओ फुटेज, या व्हिडिओ फुटेजमध्ये जर व्यापारी कबूल करत असेल की त्याच्यात तांदूळ आहे आणि तो मी साफ करण्यासाठी घेऊन चाललेलो आहे आणि जर शाळेकडनं गट शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान असे कळवण्यात येते की त्याच्यात साबुदाणा होता, तर नेमकं काय आहे शाळेतील CCTV फुटेज तपासून व्यवस्थित चौकशी करून सदर कथित गैरव्यवहाराचे प्रकरण खरे आहे की खोटे आहे हे जनसामान्यांसमोर प्रशासनाने आणावे. धन्यवाद.